सुद्धा त्या ठिकाणी अभिषेक गोसायकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्याकरता आलेले आहेत। पुढची एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येते। मॉरिसचा पोस्टमॉर्टम आता पूर्ण झालेला आहे। मॉरिस 5 तासांपासून हे पोस्टमॉर्टम सुरू होतं आणि अगदी थोड्याच वेळात आता मॉरिसचं पार्थिव सुद्धा बाहेर आणलं जाणार आहे। पण मॉरिसच्या पार्थिवावर कुठं अंत्यसंस्कार होणार हे अद्यापही अस्पष्ट आहे, कारण आयसी कॉलनीतलं जे चर्च आहे त्यांनी मात्र अंत्यसंस्कार करण्यास नकार दिलेला आहे। त्यामुळे महालक्ष्मीतल्या चर्चचा पर्याय सध्या चर्चेत आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विकास मिरगाणे यांच्याकडून। विकास, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? 5 तासांपासून सुरू होतं हे पोस्टमॉर्टम, आता मॉरिसच्या पार्थिवाचं या बॉडीचं पोस्टमॉर्टम सुद्धा पूर्ण झालंय। मॉरिस नेवरेचा जो मृतदेह आहे तो नेमकी कुठे ठेवायचा याचा शोध पोलीस त्याचा मृतदेह अंत्यसंस्कार कुठे करायचा याचा शोध पोलीस करताना दिसून त्यावेळेला सकाळपासून मॉरिसचं पोस्टमॉर्टम ही 11 वाजता प्रक्रिया सुरू झाली। 5 तासापासून ही प्रक्रिया सुरू झाली होती, त्यामुळे तो आता पूर्ण झालेला पोस्टमॉर्टम जो आहे ते पूर्ण झालेला आहे आणि जो त्याचा जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे तो सुद्धा क्राईम ब्रांचकडे सोपवला जाणार आहे। त्यानंतर जे पार्थिव आहे ते महालक्ष्मीच्या दिशेने जाणार असल्याची माहिती आपल्या सूत्रांकडून मिळत आहे, कारण 5 तासापासून पोलीस सुद्धा आहे ते त्यांच्या परिवाराची पूर्ण चौकशी करताना दिसून येते। तसं रुग्णवाहिका जी आहे ती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत आणि क्राईम ब्रांच जे आहे सीआयडी जे ते पथक ते सुद्धा दाखल झाले। त्यामुळे प्रत्येक जे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांची चौकशी केली जात आहे। नेमकी ही घटना कशी झाली, या घटनेमागे नेमकी कारण काय, या संपूर्ण घटनेचा तपास ते पोलीस करताना दिसून येत आहे। कारण जसं चर्चमध्ये काही लोक फादर जे आहेत त्यांनी विरोध दर्शवला होता की आमच्याकडे आणू नका, अशा प्रकारचे तिथे विरोध झालेला आहे। तिथे घटना कुठेही घडू नये यासाठी खबरदारी पोलीस घेताना दिसून येते। त्यामुळे या संदर्भामध्ये पूर्णतः गुप्तता बाळगली जाते, कारण कुठल्याही प्रकारे जर लोकांना समजलं किंवा चर्चला समजलं तर अशा प्रकारे तिथे घटना होऊ शकते। त्यामुळे पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून कुठे चर्चमध्ये अंत्यसंस्कार होणार याची कुठलीही माहिती पोलिसांकडून दिली जात नाही। या संदर्भामध्ये पोलीस पूर्णपणे या संदर्भामध्ये जागरूक असताना आपल्याला दिसून येत आहेत। निश्चित सतर्कता बाळगतात पोलीस सुद्धा या सगळ्या संदर्भात। धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता, या अपडेट करता। मॉरिसचं पोस्टमॉर्टम आता पूर्ण झालेलं आहे। जवळपास 11 वाजता या पोस्टमॉर्टमला सुरुवात करण्यात आलेली होती। 3 वाजेपर्यंत हे सगळं पोस्टमॉर्टम सुरू होतं, 5 तास। आणि आता मॉरिसचं पार्थिव हे बाहेर आणलं जाणार आहे, रुग्णालयाच्या बाहेर आणलं जाईल। त्याच दरम्यान पोस्टमॉर्टमचा रिपोर्टसुद्धा समोर येईल। अधिक बाबी या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहेत। पण आपण पाहतोय ही घटना नेमकी कशी घडली या सगळ्या संदर्भात कालपासून लोकशाही मराठी सुद्धा सातत्यानं तुमच्यापर्यंत अपडेट देत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।